राज्यातील शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावरती त्यांच्या मागण्या घेऊन आलेले आहेत। टप्पा वाढ या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। सध्या शिक्षक आपल्यासोबत आहेत। 14 ऑक्टोबर 2024ला शासनाने निर्णय घेतला 20, 40 आणि 60 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांना वाढीव टप्पा देण्याचा निर्णय जाहीर केला आणि तसा आदेश काढला। याला 8 ते 10 महिने झाले, परंतु याबद्दल शासनानं कोणत्याही प्रकारची हालचाल दाखवलेली नाही। तसं पाहता आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही। जर एखादा शासनाने निर्णय काढला झाला असेल तर त्या निर्णयानुसार त्या शाळांना जे अनुदान द्यायचं आहे त्याची आर्थिक तरतूद करणं ही शासनाची जबाबदारी आहे। परंतु शासन डोळे झाक करतं आहे, वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगतं आहे। आम्ही शिक्षक समाज घडवतो, आम्ही काय चोऱ्या करत नाही, दरोडे घालत नाही, समाजाला घडवण्याचं काम करतो आहे। आमच्या पोटात नसेल तर ओटात येणार कसं आणि किती आंदोलनं करायची आणि किती वर्षे आंदोलनं करायची। अनेक शिक्षक काहीही पगार न घेता रिटायर झाले, काही आता रिटायर होतील। मग एकाच मागणीसाठी आम्ही आंदोलनं किती करायची याचा विचार शासनानं केला पाहिजे। तुम्ही आंदोलन करताय, ज्या वेळेस अधिवेशन सुरू असतं त्यावेळेस शिक्षक आमदार देखील त्या विधानभवन परिसरामध्ये आंदोलन तेही करताय? नाही, करतात ना, परंतु शिक्षक आमदारांना मी अनेकदा आम्ही सांगितलं आहे, तुम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावरती बसता, तुम्ही आंदोलन करता, किती वेळ करता? 5 मिनटं 10 मिनटं। आमची विनंती अशी आहे की आम्ही जे आझाद मैदानात बसलो आहे आमच्याऐवजी तुम्ही सर्व शिक्षक आमदार एकत्र या आणि ह्या आझाद मैदानामध्ये आमच्या प्रश्नासाठी बसा, म्हणजे एका दिवसामध्ये प्रश्न भेटेल। जर आम्ही सगळे शिक्षक जर एकत्र येत असू तर तुम्ही शिक्षक आमदार एकत्र का येत नाही हा आमचा प्रश्न त्यांना आहे। शिक्षक आमदारांचं आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यावर असेल किंवा विधानभवन परिसरामध्ये असेल, केवळ तुम्हाला शिक्षकांना सुखवण्यासाठीच केलं जातं असं वाटतं? असं आम्ही म्हणणार नाही, कारण कोणतंही शिकवण्यासाठी कोणतं आंदोलन कोण करत नाही, ते आमच्या प्रश्नासाठीच करतात। परंतु त्याची तीव्रता तिने वाढवायला पाहिजे। नुसतं बसलं जाऊन फोटो सेशन केलं हे न करता प्रत्यक्षात तुम्ही ही आझाद मैदान ही रणभूमी आहे, या मैदानातून ते सगळे शिक्षक आमदार झालेले आहेत। मग आमच्या प्रश्नासाठी तुम्ही इथे येऊन बसा ना, आम्ही आमच्या शाळेत जाऊन बसतो, शिकवतो। तुम्हाला आम्ही निवडून दिले ना, मग निवडून दिला असेल तर त्याचा मोबदला आम्हाला ह्या अनुदानाच्या स्वरूपात मिळवून द्या, हीच विनंती आहे आमची। किती दिवस आंदोलन करणार, काय भूमिका? नाही, जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। सर, आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी तुम्ही सर्व शिक्षक आलात, टप्पा अनुदान वाढी मागणीसाठी सातत्याने आंदोलन करण्याची वेळ या शिक्षकांवरती येते। हे शिक्षक आहेत, जे शिक्षक आहेत ते समाज घडवतात, त्यांच्यावरच आज आंदोलन करण्याची वेळ येते। हे महाराष्ट्राला आणि खरं म्हणजे आपल्या देशाला ही एक भयानक गोष्ट आहे की गुरुजन म्हणजे परमेश्वर, परमेश्वराला गुरुजन म्हणतात आणि गुरुजनाची जर ही अवस्था असेल, त्याला जर आपल्या पोटा पाण्यासाठी आणि संसारासाठी जर रस्त्यावर यावं लागत असेल, आझाद मैदानावर यावं लागत असेल, तर ही सगळ्यात मोठी दहाक गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये। मला सांगा, टप्पा अनुदान 20, 40, 60, 80 आणि 100 व्हायला पाहिजे। कायद्यात तशी पूर्वी 25, 50, 75 अशी तरतूद होती। नंतर सरकारच्या तायडे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी 20, 40, 60 आणलं। बरं, ठीक आहे, आणलं तर आणलं, आमचं म्हणणं आहे ठीक आहे, तुम्ही जे केलं, पण आज 100% होऊनसुद्धा अनेक वर्ष झाले तरी आम्ही 40 आणि 60%वरच आहोत। मग या गुरुजनांनी करायचं काय, कुणाकडे जायचं? आणि जर गुरुजन जो सरस्वतीचं पूजन करणार आहे, विद्यार्थी घडवणार आहे, समाज घडवणार आहे, त्याला जर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर यायचं असेल तर परमेश्वरा खरंच हे किती भाव्य आहे, म्हणजे परमेश्वरलाच आता या ठिकाणी लक्ष घालावं लागेल असं मला वाटतंय। यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये टप्पावाढ अनुदान देण्याची मागणी केली होती, घोषणा केली होती, तुम्ही सर्व शिक्षकांनी या ठिकाणी गुलाली उधळलेलं होतं। हो, पण देतात, बोलतात, गोड गोड बोलतात आणि नंतर सगळं झालं की काय झालं ते सांगा नेमकं, ते काय? त्यांनी आम्ही अर्थ खात्याला विचारू, त्यांच्याकडनं आम्ही मंजुरी करून घेऊ असं बोलतात। आणि आम्ही काय करणार? गुरुजन ना, आम्हाला विद्यार्थी घडवायचं आहे, आम्हाला विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं आहे। आम्ही भोळे बाबडे फक्त आमचं गुरुजन आणि आमचा संसार हे बघून आम्ही परत शाळेमध्ये गेलो, पण यांनी इकडे परत काळं बरं काय केलं आम्हाला माहीतच नाही। आणि आता हा अंधार दिसू लागला आणि मग आम्हाला आणि आमच्या संसाराला उजेड पाहिजे, म्हणून आम्ही आता या एकत्रित सगळ्या पक्षाच्या संघटना एकत्रित कृती समिती करून आता आम्ही इथं या आझाद मैदानावर आलेलो आहोत। पण यांनी काय करायचं? आज तुम्ही गुरुजनांकडे बघत नाही, ज्या गुरुजनांना तुम्हाला घडवलं, तुम्हाला शिक्षण दिलं, आमच्यासारखा कोणीतरी शिक्षक तिथं असेल ना तुम्हाला घडवलं, म्हणून तुम्ही आता या मंत्रालयामध्ये बसलेला आहात, बरोबर आहे की नाही? हां, मग जर या गुरुजनांनाच तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात तर हे पाप कुठं फेडणार तुम्ही? असं मी तुम्हाला ठाण्यातल्या शिक्षक सेनेचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सांगतो। आणि मला खात्री आहे, 100% खात्री आहे का या महाराष्ट्राचे जे
मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा 100% यांना 100% पगार देणार म्हणजे देणार, मला खात्री आहे. आणि आमचा पठ्ठ्या म्हणजे दिघे साहेबांचा ते गुरूंचा हा शिष्य एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही त्यांचे शिष्य आहोत. 100% यांना न्याय देणार अशी अपेक्षा आहे. आणि मी जर ऐकत असेल तर खरंच सांगतो की जे त्या ठिकाणी मंत्री संत जे काय आहेत, आमदार, शिक्षक, कोणते आमदार असू द्यात, ह्या जर शिक्षक या महाराष्ट्रात रस्त्यावर आला आहे तर तुम्हाला न्याय द्यावाच लागेल. कायम न्याय द्या, नाहीतर शिक्षकांचे जर शाप तुम्हाला लागले तर त्या शापातून तुमची सुटका कधीच होणार नाही, असं मी या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो. सगळ्या प्रतिक्रिया शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांच्या होती, परंतु एक सर आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलन करतात. मी त्यांना जवळून पाहतोय. सर, अनेक वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला कव्हर करतोय. आंदोलन जी तुमची मागणी आहे टप्पावाढ होत नाही आहे. सरकार येतात, मुख्यमंत्री येतात जातात, मागणी तीच आहे. अगदी बरोबर आहे सर, परंतु गेली अनेक वर्ष आम्ही आझाद मैदानाच्या मातीमध्ये संघर्ष करतो आहे आणि या क्रांतीच्या मातीमध्ये आम्ही मायबाप सरकारकडून फक्त आमचा 14 ऑक्टोबर 2024चा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयाची अंमलबजावणी किंवा त्याचं अनुपालन त्वरित व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे. हजारो किलोमीटरहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, गडचिरोली, गोंदियापासून, नागपूरपासून ते खाली रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून आज शिक्षक शाळा सोडून इथं आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या विठुरायाचं सगळीकडे वातावरण आहे, परंतु आमचा पांडुरंग कुठे आहे तर आमचा पांडुरंग हा शाळेच्या मंदिरामध्ये आहे. आमचे विद्यार्थी आमच्यासाठी पांडुरंग आहेत, परंतु आज आमच्या देवाला त्या ठिकाणी सोडून आम्हाला या मातीमध्ये यावं लागतं आहे. आणि खरोखरच हे हजारो शिक्षकांचं दुर्दैव आहे. आणि या दुर्दैवाच्या माध्यमातून मायबाप सरकारला आमची एकच नम्रतेची विनंती आहे की अनुदानाचा प्रश्न किंवा अनुदानाच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो निधीची तरतूद आहे, या निधीची तरतूद या मायबाप सरकारने या पावसाळ्यात 100 किलोमीटरहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, गडचिरोली, गोंदियापासून, नागपूरपासून ते खाली रत्नागिरी, सिंधुदुर्गपासून आज शिक्षक शाळा सोडून इथं आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या विठुरायाचं सगळीकडे वातावरण आहे, परंतु आमचा पांडुरंग कुठे आहे तर आमचा पांडुरंग हा शाळेच्या मंदिरामध्ये आहे. आमचे विद्यार्थी आमच्यासाठी पांडुरंग आहेत, परंतु आज आमच्या देवाला त्या ठिकाणी सोडून आम्हाला या मातीमध्ये यावं लागतं आहे. आणि खरोखरच हे हजारो शिक्षकांचं दुर्दैव आहे. आणि या दुर्दैवाच्या माध्यमातून मायबाप सरकारला आमची एकच नम्रतेची विनंती आहे की अनुदानाचा प्रश्न किंवा अनुदानाच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो निधीची तरतूद आहे, या निधीची तरतूद या मायबाप सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये करावी अशी अपेक्षा आमच्या सर्व शिक्षकांची आहे. यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय खंडेराव जगदाळे सर आहेत. गेली 26 वर्ष या माणसाने पायामध्ये चप्पलसुद्धा घातलेली नाही आहे, परंतु चप्पलसुद्धा न घालता संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा हा बाप माणूस आज या ठिकाणी आमच्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मागे आमच्या 3 भगिनी ज्या आहेत, त्या 3 भगिनी गेली 8 दिवस आमरण उपोषण करत आहेत, परंतु आमरण उपोषण करूनसुद्धा एकसुद्धा शिक्षक आमदार किंवा एकसुद्धा मंत्री या आझाद मैदानामध्ये आलेले नाही आहेत. मग मायबाप सरकार आमच्या बहिणींच्या मृत्यूची किंवा बहिणींच्या काही कमी जास्त झालं का याची वाट पाहते का, असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी उपस्थित वाटतो आहे. पाठीमागे GR काढण्यात आला होता, जल्लोष तुम्ही सर्वांनी केला होता. सरकारनं शिक्षकांच्या तोंडाला पानं पुसलीत. सर, तसं म्हणण्यापेक्षा नेहमी सकारात्मक आहोत, या अधिवेशनामध्ये करू, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करू, अशा प्रकारची आश्वासनं आम्हाला नेहमी दिली जातात. परंतु कधी, कारण आम्ही मागच्या वेळेससुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद व्हावी म्हणून या ठिकाणी 24 दिवस बसलो. त्याच्या आधी ज्यावेळेस महाराष्ट्राचं नवीन सरकार आलं त्यावेळेससुद्धा आम्हाला सांगितलं होतं की हिवाळी अधिवेशनामध्ये खात्याला मंत्री नाही आहेत, परंतु आज हिवाळी अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. EPCची बैठक आज उद्या या ठिकाणी संपन्न होईल, परंतु कुठपर्यंत म्हणजे अर्थविभाग किंवा त्याच्यामागे कोण आहेत हीच गोष्ट आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. परंतु कुठपर्यंत लढायचं आणि कितीपर्यंत लढायचं, कुठपर्यंत संघर्ष करायचा, कारण घरी मायबापाच्या औषधाचा प्रश्न आहे. अनेक शिक्षक जसं सरांनी सांगितलं, कोण 20%वर रिटायर झालं. विविध प्रश्न तुमच्या समोर आहेत, समस्या आहेत. शेवटचा माझा प्रश्न आहे, मागणी जरी आत्ता पूर्ण होत नाही, 7 दिवस झाले तुम्ही आंदोलन करताय, आज कॅबिनेट बैठक आहे, आज नाही झाली पूर्ण किंवा या अधिवेशनामध्ये पूर्ण नाही झाली, काय शिक्षकांची भूमिका आहे? नक्कीच सर, मायबाप सरकारला असं वाटतं आम्हाला म्हणावंसं की सरळ सरळ एक काम करावं की आम्ही तर काही गुन्हेगार नाही आहेत, आम्ही राष्ट्रनिर्मिती करणारे साधी सरळ मार्गी शिक्षक आहोत, जे नवभारताचं नवं आशेचं स्वप्न आम्ही पाहतो. परंतु असं वाटतं की बाबा हे जर तुम्हाला द्यायचं नसेल तर सरळ सरळ आम्हाला इच्छामरण द्यावं, कारण इच्छामरणाशिवाय आमचा कुठलाच पर्याय आमच्या डोळ्यासमोर नाही आहे. घरी आमची लहान लहान लेकरं आहेत, गेली अनेक वर्ष 20% 40%वर आम्ही काम करतो आहे. परंतु जर असं नसेल तर सरकारने आम्हाला इच्छामरण द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे.
कारण याच्यावर आम्ही अपेक्षा काय करू, संघर्ष कुठपर्यंत करू, सविनय मार्गाने, संविधानिक मार्गाने, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही या ठिकाणी प्राणपणाने लढतो. परंतु आंदोलन करायला शिक्षकांना रस्त्यावर उतरावं लागतं. आज आमचे 7 आमदार आहेत सर, 7 आमचे आमदार आहेत, 7 शिक्षक आमदार, 7 पदवीधर आमदार त्या ठिकाणी आमचं नेतृत्व करतात. परंतु आज 14 आमदार आमच्यासोबत असताना हे 14 आमदार करतात काय, हा साधा सोपा प्रश्न आहे. नक्कीच तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. हे होते मुंबईतील आझाद मैदानावरती राज्यभरातील शिक्षक हे आंदोलनासाठी आलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.